3 जानेवारीची ती काळी रात्र. बेंगळूरच्या रामामूर्ती नगरमधील सुब्रमण्यम लेआउटमध्ये सर्व काही शांत होतं. पण अचानक रात्री 10:30च्या सुमारास एका अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. आरडाओरडा झाला. फायर ब्रिगेड आली आणि जेव्हा त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा समोर जे दृश्य होतं ते पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला. किचन जवळ एका 34 वर्षांच्या तरुण IT इंजिनियरचा मृतदेह पडलेला होता. सुरुवातीला वाटलं की हा एक अपघात आहे, शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग आहे. पण मित्रांनो, ही तर फक्त एका अत्यंत क्रूर कटाची सुरुवात होती. काय होतं त्या बंद दाराआड घडलेलं सत्य आणि कसा एका 18 वर्षांच्या मुलाने हा संपूर्ण बनाव रचला होता, जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शर्मिला कुशालप्पा, वय 34 वर्षे, मूळची मंगळूरची असलेली ही तरुणी बेंगळूरमध्ये एक्सेंचर सारख्या नामांकित कंपनीत कामाला होती. मागच्या 1.5 वर्षांपासून ती या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. तिचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. शेजाऱ्यांशी तिचे संबंध चांगले होते. 3 जानेवारीच्या रात्री शर्मिला घरात एकटीच होती. तिची रूममेट काही कारणास्तव गावाला गेलेली होती. रात्री 10:30च्या सुमारास अचानक तिच्या फ्लॅटमधून धूर येऊ लागला. शेजाऱ्यांनी तत्परता दाखवत अग्निशमन दलाला बोलावलं. आग विझवण्यात आली, पण दुर्दैवाने शर्मिलाचा मृत्यू झाला होता. श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. सर्वत्र चर्चा होती की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि एका निष्पाप मुलीचा जीव गेला. पण खरंच असं होतं का? पोलीस जेव्हा घटनास्थळी पंचनामा करत होते तेव्हा काही गोष्टी खटकत होत्या. शर्मिलाच्या अंगावर जळाल्याच्या खुणा नव्हत्या, तरीही तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली खरी, पण शर्मिलाचा मित्र के. रोहित याला काहीतरी काळबेरा असल्याचा संशय आला. त्याने पोलिसात तक्रार दाखल केली की शर्मिलाचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती असूच शकत नाही. आणि इथूनच तपासाची चक्र फिरली. फॉरेन्सिक टीमने जेव्हा घराची तपासणी केली तेव्हा त्यांना शॉर्ट सर्किटचा एकही पुरावा सापडला नाही. उलट असं लक्षात आलं की आग काही कपडे एकत्र जमून मुद्दाम लावली गेली होती. आता प्रश्न असा होता की जर आग शॉर्ट सर्किटमुळे नव्हती तर मग ती लावली कोणी? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शर्मिलाचा मोबाईल फोन गायब होता. काही दिवसातच शर्मिलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं होतं की शर्मिलाचा मृत्यू आगीत गुदमरून झाला नव्हता, तर तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. आता हे स्पष्ट झालं होतं की हा अपघात नव्हता, तर एक सुनियोजित मर्डर होता. मारेकऱ्याने हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग लावली होती. पण मारेकरी कोण होता? घराचा दरवाजा तर आतून बंद होता. मग तो आला कुठून आणि गेला कुठे? पोलिसांनी तांत्रिक तपासावर जोर दिला. शर्मिलाचा गायब असलेला मोबाईल ट्रॅक करण्यात आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन शर्मिलाच्या घराच्या अगदी शेजारच्या फ्लॅटमध्ये दाखवत होतं. त्या फ्लॅटमध्ये राहणारा 18 वर्षांचा तरुण कर्नाल कुरई पोलिसांच्या रडारवर आला. कर्नाल हा केरळचा राहणारा असून बेंगळूरमध्ये एका महाविद्यालयात PUच्या 2ऱ्या वर्षात शिकत होता. दिसायला अतिशय साधा आणि शांत वाटणारा हा मुलगा असा काही गुन्हा करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून पोलीसही सुन्न झाले. कर्नालच्या मनात शर्मिलाबद्दल एकतर्फी आकर्षण निर्माण झालं होतं. शर्मिला त्याला नेहमी शेजारी म्हणून आपुलकीने बोलवायची, पण कर्नालच्या मनात मात्र विष शिजत होतं. 3 जानेवारीला शर्मिला घरात एकटीच आहे हे त्याला माहित होतं. रात्री 9च्या सुमारास कर्नालने त्याच्या बाल्कनीतून शर्मिलाच्या घराच्या बाल्कनीतील स्लायडिंग विंडो वाटे गुपचूप प्रवेश केला. शर्मिला बेसावध होती. त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील मागणी केली. शर्मिलाने त्याला कडाडून विरोध केला. ती ओरडली. तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी कर्नालला ढकलून दिले. पण संतापलेल्या आणि घाबरलेल्या कर्नालने तिचं तोंड दाबून धरलं.
या झटापटीत तिचा श्वास कोंडला गेला आणि ती बेशुद्ध पडली. पकडले जाऊ या भीतीने त्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर कर्नालने अतिशय थंड डोक्याने विचार केला. तिची हत्या झाली आहे हे लपवण्यासाठी त्याने शॉर्ट सर्किटचा बनाव रचला. त्याने शर्मिलाच्या अंगावरचे रक्त लागलेले कपडे काढले, बेडवर इतर कपडे आणि फर्निचर एकत्र केले आणि त्या सर्वांना आग लावून दिली. त्याला वाटलं की आगीत सर्व काही जळून खाक होईल आणि पोलीस याला अपघात समजतील. तो ज्या खिडकीतून आला होता त्याच खिडकीतून पुन्हा आपल्या घरात निघून गेला. पण जाताना त्याने एक मोठी चूक केली. त्याने शर्मिलाचा मोबाईल स्वतःसोबत नेला आणि तोच मोबाईल त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला. आज कर्नाल कुरैत तुरुंगात आहे. त्याच्यावर हत्येचे आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका 13-14 वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेबद्दल निर्माण झालेली विकृत मानसिकता एका 18 वर्षांच्या तरुणाला खुनी बनवून गेली. शर्मिलाचा मृत्यू हा केवळ एक अपघात ठरला असता, पण एका जागृत मित्राची तक्रार आणि पोलिसांच्या चोख तपासामुळे एका क्रूर मारेकऱ्याचा पर्दाफाश झाला. मित्रांनो, ही घटना आपल्याला शिकवते की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कुठेतरी एक छोटीशी चूक नक्कीच करतो. शर्मिला कुशलप्पाच्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण बेंगळूर हादरून गेलं होतं. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? अशा विकृत मानसिकतेच्या तरुणांना कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.